आपुला तो एक देव करुणी घ्यावा, 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 देणे विना जीवा सुख नोहे, देणे विना जीवा सुख नोहे, रती माई के दुःखाची जुनी, रती माई के दुःखाची जुनी, देवा सुख नोहे, देणे विना जीवा सुख नोहे, रती माई के दुःखाची जुनी, रती माई के दुःखाची जुनी, नाही आदि अंती अवसान, नाही आदि अंती अवसान, रती माई के दुःखाची जुनी, रती माई के दुःखाची जुनी, नाही आदि अंती अवसान, नाही आदि अंती अवसान, रती माई के दुःखाची जुनी, रती माई के दुःखाची जुनी, अविनाश करे अपुलियाई, अविनाश करे अपुलियाई, करे अपुलियाई, अविनाश करे अपुलियाई से, लावी मना पिसे गोविंदाचे, लावी मना पिसे गोविंदाचे, रती माई के दुःखाची जुनी, रती माई के दुःखाची जुनी, पिसे गोविंदाचे, लावी मना पिसे गोविंदाचे, रती माई के दुःखाची जुनी, रती माई के दुःखाची जुनी, नाही आदि अंती अवसान, नाही आदि अंती अवसान, रती माई के दुःखाची जुनी, रती माई के दुःखाची जुनी, रती माई के दुःखाची जुनी, तुका म्हणे एक मरणची झरे, तुका म्हणे एक मरणची झरे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, रती माई के दुःखाची जुनी, रती माई के दुःखाची जुनी, कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे,
आपुला तो एक आपुला तो एक देव करोनी घ्यावा आपुला तो एक आपुला तो एक आपुला तो एक देव करुणी आपुला तो एक देव करुणी आपुला तो एक आपुला तो एक आपुला तो एक आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक 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 देव करुणी आपुला तो देने विना जीवा सुख नोए देने विना जीवा देने विना जीवा सुख नोए एरती माई के एरती माई के दुखाची जाणीती एरती माईक एरती माईक एरती माईक सुखा सुख न है रति मालिक रति नाही आदे अंती नाही आदे आदे अंती आदि
नाहि अद्यते नाहि अद्यते नाहि अद्यते नाहि अद्यते नाहि अपुला तो एक देव करुणे घ्यावा तेने विना जेव्हा सुख नोहे एरते माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान अविनाश करी आपुले आईसे लावी मनापिसे गोविंदाचे एरते माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान तुका म्हणे एक मरणची सरे उत्तम
उत्तमची उरे कीर्ती मागे एरती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान पांडुरंगा गुरु प्रथम नमन पांडुरंगा गुरु प्रथम आवाज मोकळा करा सगळ्यांचे. समचरण सरोजन सान्निलांबुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कुञ्जनेत्रं सदा धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. ध्यान मूलम गुरुर्मूर्ते पूजा मूलम गृहपदम मंत्र मूलम गुरुर्वाक्यम मोक्ष मूलम गुरुकृपा गंगा विशुद्धं वितपादस्पर्शं सर्ववेष्टितं जुम्बितं पुण्यगानं सराले सुगन्धं समाधिस्थवर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम्. शुचिः शीलः समुदक्षः सप्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम्. योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने कैलासवासी गंगा भागीरथी विठाबाई गणपत पवार यांचं असणारं प्रथम वर्ष श्राद्ध समस्त पवार परिवार, त्यांचा मुलगा बळवंत गणपत पवार, त्याचप्रमाणे नातू सतीश बळवंत पवार, बाळकृष्ण सावळेराम पवार, प्रदीप बळवंत पवार, नात डॉक्टर सौरुषाली राहुल होन, समस्त पवार परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट मित्रगण, भक्तगण, भजनी मंडळ, पाहुणे मंडळ, गायक वादक मंडळ, सर्वांना धन्यवाद. प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने ही सेवा आहेत. तसं खुळसरगाव हे पूर्वीपासून बेटाशी जोडलेलं, बेटाशी निष्ठावान असणारं गाव आहे आणि पवार परिवार तर नेहमीच बेटाच्या सेवेमध्ये असणारा परिवार आहेत. गुरुवर्य नारायणगिरी महाराजांचंही या परिवाराशी येणं जाणं होतं आणि महाराजांच्या नंतरही हे संबंध जसेच्या तसे त्यांनी टिकून ठेवलेले आहेत. खुडसरगावला तर गुरुवर्य सोमेश्वरगिरी महाराजांपासून आणि बेटाची नाळ जोडलेली आहेत. बरेच पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. निमित्त श्राद्धाचा आहे. श्रद्धायाः क्रियते ते श्राद्ध. श्रद्धापूर्वक आपल्या पितरांकरिता जे पिंड दानादी, आवाज बंद करते थोडं, हॅलो, पिंड दानादी ज्या क्रिया आपण करतो, जे श्रद्धापूर्वक करतो त्याला श्राद्ध म्हणतात. काही लोक जीवनभर आईबापाला लाथा मारतात, मेल्यानंतर मोठं श्राद्ध घालतात. खरंच पितर स्वीकारतात का होते श्राद्ध? जिवंतपणे लाथा मारल्याने मेल्यानंतर श्राद्ध घालतोय. श्राद्ध म्हणजे श्रद्धापूर्वक करायचं असतं. ज्या माता पित्यांनी आपल्याला जन्म दिला, संस्कार दिले, लहानसं मोठं केलं,
त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे. आणि म्हणून एक श्राद्धादी विधी करतात आणि ते करावेत. कोणी आस्तिक असो का नास्तिक असो, वेगवेगळ्या प्रकारच्या रूढी परंपरा असतात. रूढी परंपरा काय आहेत त्यापेक्षाही ज्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे, आपली कृतज्ञ संस्कृती आहे. आपण सूर्याला नमस्कार करतो, चंद्राला नमस्कार करतो, अग्नीला नमस्कार करतो, पृथ्वीला नमस्कार करतो, कारण यांना आपण देवता म्हणतो. देवता म्हणजे काय? देवता द्यू धातूपासून देव शब्द निर्माण झालेला आहे. काही लोक म्हणतात 33 कोटी 33 कोटी देव चामुंडा अष्टकोटी भैरव रे. इथं 33 कोटी देव याचा अर्थ 33 करोड असा अर्थ होत नाही. 33 कोटी शब्दाचा अर्थ 33 करोड जर असेल तर मग 33 करोड देवांची नावं कुठे आहे? एखाद्या पुराणात आहे का? 1 करोड देवांची तरी आहे का? 1 लाख देवांची तरी आहे का? मग 33 करोड कुठून आले? इथं कोटी शब्दाचा अर्थ प्रकार, देवतांचे प्रकार, ईश्वराचे नाही. ईश्वराचे अनेक अवतार असतात. देवता कोणाला म्हणतात? ज्यांच्यापासून आपण काहीतरी प्राप्त करतो, जे देण्याचं कार्य करतात, काही न घेता देण्याचं कार्य करतात. त्यांचे 33 प्रकार केलेले आहेत म्हणून 33 कोटी. आपण तो हा मनुष्य उच्च कोटीचा आहे, मग इथं उच्च करोड म्हणता येईल का? इथं कोटी शब्दाचा अर्थ प्रकार असा करतायत. त्यामध्ये शास्त्रकारांनी प्रमुख पंचायतन देवता सांगितलेले आहे. प्रमुख पंचायतन देवताभ्यो नमः. देवपूजेमध्ये प्रमुख पंचायतन देवता मानलेले आहेत. यामध्ये शिव, विष्णू, गणेश, देवी आणि सूर्य ह्या प्रमुख पंचायतन देवता. 33 प्रकारच्या देवतांपैकी प्रमुख पंचायतन देवता आणि बाकी सर्व यांचे अवतार आहेत. विठाला विठाला एकः सद्विप्रा बहुधा वदन्ति. एकच परम तत्वाला विप्रगण अनेक पद्धतीनं मांडतात, म्हणून अनेक प्रकार आपल्या समोर असतात. तर अशा प्रकारे देवता, आपण चंद्राला देवता म्हणतो, सूर्याला देवता म्हणतो. सूर्याची ऊर्जा आपण वापरतो. आता सौर ऊर्जेवर दिवे, लाईट आहे, सौर ऊर्जेवर वीज निर्मिती आहे, सौर ऊर्जेवर अनेक प्रकल्प सुरू झाले. आपण इलेक्ट्रिक खात्याची वीज वापरतो, इलेक्ट्रिक खातं आपल्याला बिल देतं. बिल नाही भरलं तर नोटीस देतं, नोटीस देऊनही बिल नाही भरलं तर कनेक्शन कट करतं. सूर्याने कधी बिल दिलं का? कधी नोटीस दिली का? कधी कनेक्शन कट केलं का? याचा अर्थ काय झाला? काही न घेता आपल्याला मिळतंय ना. मोबदला काही घेतला नाही. मग मोबदला जर काही घेत नाही तर मग हाताने निरंजनीने ओवाळल्याने काय बिघडलं बरं? एवढी तरी कृतज्ञता व्यक्त करण्याचं एक माध्यम असतं. सूर्याला अर्घ्य देतो आपण. ओम सूर्याय नमः, रवये नमः, भास्कराय नमः, हिरण्यगर्भाय नमः, ऊष्मे नमः, अर्काय नमः, मरीचे नमः, मित्राय नमः, खगाय नमः, आदित्याय नमः. आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते. दररोज जो सूर्याला अर्घ्य देतो, सांगितलं 1000 जन्मापर्यंत तो कधी दरिद्री होणार नाही. जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यं न उपजायते. जो दररोज सूर्याला अर्घ्य देतो तो 1000 जन्मापर्यंत दरिद्री होणार नाही. कारण सूर्योदयानंतरही झोपून राहतात असे दरिद्री होतात. सूर्याला अर्घ्य द्यायचे म्हटल्यानंतर सूर्योदयाच्या आधी उठून स्नान करावं लागेल ना. जो सूर्योदयाच्या आधी उठून स्नान करतो तो कशाला दरिद्री होईल? तो कर्तृत्वानच असतो. तो 1000 जन्मातही दरिद्री होणार नाही. आणि म्हणून सूर्याला अर्घ्य देण्याने आरोग्यम भास्करम इच्छेत
मोक्षमिच्छेद जनार्दना, त्याला रोगही होत नाही, तो निरोगी असतो जो प्रातःकाळी सूर्याला अर्घ्य देतो. कारण यातलं एक विज्ञान सांगतो मी तुम्हाला. पावसाळ्यामध्ये सायंकाळच्या वेळेला जर पाऊस उघडून गेला, सूर्य अस्त झालेला नाही पण अस्ताला चाललेला आहे आणि पाऊस उघडलाय, अशा वेळेला काय दिसतं? इंद्रधनुष्य दिसतं विरुद्ध दिशेला, सप्तरंग. सूर्यप्रकाश आणि जल यांच्या संयोगातून सप्तरंग तयार होतात. या पृथ्वीवर जेवढे वेगवेगळ्या प्रकारचे रंगाच्या वेगवेगळ्या वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात ते सूर्यप्रकाश आणि जल यांच्या संयोगातूनच निर्माण झालेले आहेत. सूर्यप्रकाश आणि जल यांच्या संयोगातून निर्माण झालेले जे सप्तरंग असतात, या प्रत्येक रंगामध्ये वेगवेगळ्या रंगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स असतात. ज्या वेळेला सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला अर्घ्य देतो त्यावेळेला सूर्यप्रकाश जे असतात ते सूर्याचे किरण त्या जलधारेतून परावर्तित होतात आणि प्रकाश किरण परावर्तित झाल्याच्या नंतर तिथं सुद्धा असे सप्तरंग तयार होतात. फक्त ते सूक्ष्म रीतीने असल्यामुळे ते आपल्याला दिसत नाही आणि त्यामुळं त्या वेगवेगळ्या रंगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीवनसत्व असतात आणि ते आपल्या शरीराला मिळतात आणि त्यामुळे शरीर आपोआप निरोगी होतं. म्हणून आरोग्यम भास्करमिच्छेद, जो सूर्याला अर्घ्य देतो तो रोगी होत नाही, जो सूर्याला अर्घ्य देतो तो दरिद्री होत नाही. म्हणून जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यम नोपजायते. मग हे का करायचंय? ठीक आहे, याच्यावर कोणाचा विश्वास नसेल पण एवढं तर आपल्याला दिसतंय, कळतंय की एवढी सूर्याची ऊर्जा आपण वापरली आहे, कृतज्ञता म्हणून जल अर्पण केल्याने काय बिघडेल बरं? तसं कृतज्ञता म्हणून आस्तिक असो किंवा नास्तिक असो त्यांनी श्राद्ध केलं पाहिजे. कारण ज्या मातापित्याने आपल्याला जन्म दिलेला आहे त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे. विठाला अभंग तुकोबारायांचा उपदेश्वर प्रकरणातील अभंग आहेत. अविश्रांत दुःख भोगणाऱ्या या मनुष्य मात्राकरिता तुकोबाराय उपदेश करतात. महाराजांनी जेव्हा समाजाकडे दृष्टी टाकली, महाराजांना एक दृश्य दिसलं. प्रत्येक मनुष्य दुःख भोगतोय. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहता उदास, थोड़े थोड़े सब दुखी सुखी शाम केला. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहता उदास. काहींना शारीरिक दुःख आहेत, व्याधी, अनेक व्याधी जडल्या. सगळे गुलाबजाम खातात, याची इच्छा झाली, जिभेला पाणी सुटलं. गुलाबजाम हातात घेतला आणि तोंडात घालणार तेवढ्यात किचन मधून पत्नी पळतच चाली. पत्नी म्हणजे तुमची साखर 350च्या पुढे झाली, तुम्ही कुठं गुलाबजाम खाताय? मला इच्छा फारच झाली, तिथे पातेलं जाणून ठेवलं, खा, सगळेच खाऊन टाका, मला तरी काय करायचं. हा म्हणलं ठीक आहे, नाही खात म्हणले. मग वांग्याची भाजी वाढ. वांग्याची भाजी खायची इच्छा झाली पण मूळ व्याध. प्रवास करायची इच्छा आहे पण डॉक्टर म्हणतात प्रवास करू नका, मनक्यात घ्या. भोगे रोग भयम, भोगे रोगा जोडून या दिले आनिका, दिले आनिका. आरती देव पाता सकळा बाजूनी, आरती देव पाता सकळा बाजूनी. भोगे रोगा जोडून या दिले आनिका, दिले आनिका. आरती देव पाता सकळा बाजूनी, आरती देव पाता भोगे रोगा जोडून या दिले अनेका. अरुचिते हो का आता सकळापासून. कोई तन दुखी, कोई मन दुखी. काहींना मानसिक व्याधी आहेत, कोणाला बोलता येत नाही, घरातल्या अडचणी असतात, बाहेर बोलाव्या तर लोक गैरफायदा घेतात. कायम टेन्शन मध्ये असतात काही लोक. काहींचं टेन्शन घेऊन घेऊन डोकं तापून तापून वगैरे मोकळं पटांगण झालं, काहीच राहिलं नाही. एक न्हाव्याकडे गेला, न्हाव्याला विचार, खुर्चीवर बसला, न्हाव्याने विचार काय करत, कापायचे का मोजायचे? मोजणे इतकेच होते. हा म्हणला मोजायचे नाही, कापायचे नाही, मग काळे करायचे म्हणले. पण डोक्यावर पाहिजे काही काळ करायला.
तात्पर्य या ठिकाणी कोई मनदुखी मनात तळमळतोय, चित्त समाधान तरी विष वाटे सोने, मनाच्या तळमळे चंदने ही अंग पोळे. झोप येत नाही, गोळी घेतल्याशिवाय झोप येत नाही. काही ना झोपेकरता गोळ्या घ्याव्या लागतात. भूक लागत नाही त्याच्याकरता गोळ्या, पचत नाही त्याच्याकरता गोळ्या, पोट साफ होत नाही त्याच्याकरता गोळ्या, खाण्याकरता गोळ्या, बाहेर काढायला गोळ्याच. बघा हे जीवन. भोगे रोग भयम, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहता उदास. काहींना दारिद्र्याचं दुःख. थोडे थोडे सब दुखी सुखी श्याम के दास. जो देखे सो दुखिया भावा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, राजा दुखिया, दुखिया घर बैरागी, दुखिया घर बैरागी. दुखिया राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी. आयुष्यरांत दुःख भोगणारं जगत इच्छा सुखाची करतोय, प्रयत्न देखील सुखाकरिता करतोय, पण भोगतोय मात्र दुःख. दुःखाची इच्छा कोणी करीत नाही. कोणी देवाला नवस केला का, देवा मला खुरूज होऊ दे, देवा मला कॅन्सर होऊ दे, काही नाही. कारण दुःखाची इच्छा कोणी करीतच नाही. सुख हा जीवाचा स्थायी भाव आहे, सुख जीवाचा मूळ स्वभाव आहे. दुःख जीवाचा मूळ स्वभाव नाही. कारण दुःख हे आगंतुक आलं आहे आणि सुख हे स्वरूपतः आहे. जे स्वरूपतः आहे ते राहावं वाटतं, जे आगंतुक आलंय ते जावं वाटतं. हा स्वभाव असतो जीवाचा. उदाहरणार्थ, पाहुणा कितीही प्रेमाचा असला तरी एक दिवस जावा वाटतो. नाथ महाराज सांगतात, प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावा. पाहुणा कितीही प्रेमाचा असू द्या, एक दिवस जावा वाटतो. स्वतःचा मुलगा कितीही वाईट वागू द्या, पण घरातच राहावा वाटतो, नाही का. मुलगा चुकीचं वागतोय, वाईट वागतोय, पण तो घरात राहावा वाटतो. पाहुणा चांगला आहे पण घरातून जावा वाटतो. याला कारण पाहुणा बाहेरून आलेला आहे, मुलगा घरातलाच आहे. म्हणजे स्वरूपतः आहे ते राहावं वाटतं, जे आगंतुक आलं ते जावं वाटतं. पाहुणा आगंतुक आलाय, तसं दुःख आगंतुक आलंय म्हणून दुःख जावं वाटतं. सुख स्वरूपतः आहे म्हणून सुख राहावं वाटतं. हा जीवाचा मूळ स्वभाव. एक पाहुणा आला, महिना झाला तरी पाहुणा जायलाच तयार नाही. जाई म्हणता येईना. बरं, शहरामध्ये फार अवघड आहे, खेड्यातली गोष्ट वेगळी आहे. शहरात सगळं बजेट ठरलेलं असतं. नेमका पगार, खोली भाडं, लाईट बिल, पाण्याचं बिल, किराणा खर्च, हे सगळं ठरलेलं आहे आणि तेवढाच पगार असतो. खर्च वाढला तर मग कर्ज होईल. आणि असं कोणी आलं महिनाभर राहील, सगळं बजेट बिघडतं ना. पाहुणा काही जायला तयार नाही. दोघं पती पत्नीने प्लॅन केला. हा संध्याकाळी घरी आला, कपाट उघडलं, पत्नीला विचारलं, मी या कपाटात काल 2 लाख रुपये ठेवले, तर कुठे पैसे? पत्नी मला काय माहिती, मग काय बाहेरचे लोक आले होते का? काठी घेतली, बदलायला सुरुवात केली पत्नीला. तिने अगोदर भली मोठी उशी पाठीला बांधून ठेवलेली होती. तिने पाठीला मोठी उशी बांधून तिने काठीनं बदलवतोय. सांग पैसे कुठे गेले? शेजारच्या खोलीत पाहुणा बसलेला आहे. पाहुण्याला वाटलं आता आपलं नाव येतं का घरी आपणच होतो.
पाहुण्यांनी कपडे गुंडाळले आणि बॅग भरली. हा मोठ्या मोठ्या काठीने बदलते, ते मोठ्या मोठ्या रडायला लागते. मला काय माहिती. मग कोण आला होता म्हणजे कपाट कोणी उघडलं. पाहुणा निघाला घराच्या बाहेर. हिने खिडकीतून पाहिलं पाहुण्याला जाताना. पाहुण्याला जाताना पाहिल्याबरोबर ही हसायला लागली. हे म्हणले अहो मी काय खरोखर रडत होते का, मी रडण्याचं सोंग केलं. हा म्हणला मी काय खरोखर मारित होते का, मी मारण्याचं सोंगच केलं. पण प्लॅन कसा सक्सेस झाला. दोघांची चर्चा खिडकीतून पाहुण्याने ऐकली नव्ह. पाहुणा परत घरात येऊन उभा, मी काय खरोखर गेलो का, मी जाण्याचं सोंगच केलं म्हणले. यातून विचार काय घ्यायचे आपल्याला. प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावा. बाहेरून आले ते जावं वाटतं. सुख जीवाचा स्थायी भाव आहे, मग दुःखाची कोणी इच्छा करीत नाही. एक उदाहरण पाहायला मिळतं श्रीमद भागवतामध्ये प्रथम स्कंदामध्ये. कुंतीने भगवंताला दुःखाची मागणी केली होती. विपदः सन्तु न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्यात् अपुनर्भवत दर्शनम. कौरव पांडवांचं युद्ध झालं. पांडव विजयी झाले. धर्मराजाच्या स्वाधीन राज्य करून भगवान कृष्ण परमात्मा द्वारकेला जाण्याकरता निघाले. कुंती हात जोडून समोर उभी आहेत. कुंतीचे नेत्र सजल झालेले होते, डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि कुंती भगवंताची स्तुती करू लागली. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. हे वसुदेव नंदन कृष्ण, हे देवकी नंदन कृष्ण, हे नंद गोप कुमार. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च. कृष्णा आम्हाला सोडून चाललास ना, जा. कोणाकरता थांबलं की आमच्याकरता थांबशील, जा. काही वेळेला उलटी भाषा बोलावं लागते. जा जा, कोणाकरता थांबलं की आमच्याकरता थांबशील. प्रेमामध्ये शब्दाचा अर्थ करायचा नसतो, प्रेमात शब्दाचा भाव पाहायचा असतो. ज्ञानामध्ये शब्द अर्थपूर्ण असतात आणि प्रेमामध्ये शब्द भावपूर्ण असतात. देवकी नंदन कृष्ण, वसुदेव नंदन कृष्ण, जा. आपण खा खा बोलू का की खा, आमच्याशिवाय कोण तुम्हाला खा. समजून घ्या त्यांनी, आता आवरून घेतलं पाहिजे. तसं कोणत्या जा जा, कोणाकरता थांबलं की आमच्याकरता थांबशील. अरे ज्या वसुदेवाने तुझ्याकरता कारावास सहन केला त्या वसुदेवाकरता तो थांबला नाही. रात्री 12 वाजता विवश केलं गोकुळात घेऊन जाण्याकरता. ज्या देवकी मातेतला उदरात सांभाळलं, 9 महिने तुझा सांभाळ केला, रात्री अंधारात ती देवकी तुझं मुख सुद्धा पाहू शकले नाही. त्या देवकीचा त्याग करून तू गोकुळात निघून गेलास. गोकुळामध्ये नंद यशोदेचं म्हणून रावणा, पण एक दिवस गोकुळाचाही त्याग करून तू मथुरेला निघून गेलास. तुझा स्वभाव आहे, लळा लावतो, प्रेम करतो आणि त्याग करतो. आणि आज आम्हालाही सोडून चाललाय. नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्र नमस्ते पंकजांघ्रये. भगवंताच्या अवयवाशी कमळाचा जो संबंध जोडला जातो, करकमल, नेत्रकमल, मुखकमल, चरणकमल. कमळ हे परमात्म्याचं स्वरूप आहे. कारण याची नाभी कमळी जन्म चतुरानना. भगवंताच्या नाभीपासून कमळाची उत्पत्ती झाली आणि कमळात ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. म्हणजेच कमळ ब्रह्मदेवाने निर्माण केलेलं नाही आहे,
ब्रह्मदेव कमळात निर्माण झालेला आहे आणि म्हणून कमळ हे परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणून भगवंताची स्तुती करताना कमळाचा संबंध भगवंताशी जोडला जातो. नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांघ्रे. कृष्णा, तू कमळासारखा कोमल आहेस, पण आज तू आम्हाला सोडून चाललायस ना, तू आज वज्रासारखा कठोर वाटतोयस. आजपर्यंत मी तुला काही मागितलं नाही, पण आज काही मागण्याची इच्छा आहे. विपदः सन्तु न शाश्वत तत्र चत्र जगद्गुरो भवतो दर्शनं यस्य अपुनर्भवत दर्शनं. मला द्यायचं असेल तर मला दुःख दे. कोणते दुःख मागितलं बरं का? ज्या ज्या वेळेला दुःख आलं, संकट आलं, त्या त्या तुला दावा केला, तू धावून आलास. पांडवांना लक्षाग्रात जाऊन मारण्याचा प्रयत्न केला, तू सांभाळलंस. भीमाला विष घालून मारण्याचा प्रयत्न केला, तूच रक्षण केलंस. पांडव वनवासामध्ये असताना दुर्वासा भोजन मागण्याकरता आले. सायंकाळची वेळ झालेली होती, थाळी पालती घातलेली होती. आता खाऊ घालणार कसं? तुझा धावा केला, कृष्णा धावरे लवकरी संकट पडले भारी, ऐको आमोचा कैवारी आले विघ्न नेवारी. कृष्णा धावरे लवकरी संकट पडले भारी, ऐको आमोचा कैवारी आले विघ्न नेवारी. कृष्णा धावरे कृष्णा धावरे लवकरी संकट पडले भारी, ऐको आमोचा कैवारी. दिनाचं दुःख हरण करणारा तू आहेस प्रभू. कोणतीने भगवंताची स्तुती केली, दुःख मागितलं. मग कोणी दुःख मागत नाही असं आपण कसं म्हणू शकतो? पण कोणतीने दुःख का मागितलं? दुःखामध्ये तुझं स्मरण होतंस आणि तू धावून येतोस, आणि तू धावून आला म्हणजे सुख होतं. याचा अर्थ सुखाकरिता दुःख मागितलं, दुःखाकरिता दुःख मागितलं नाही. कुंतीच्या दुःख मागण्यात सुद्धा सुखाचीच अपेक्षा आहे. म्हणजे कोणी दुःख मागतच नाही हेच सिद्ध होतं. कारण जीवाचा मूळ स्वभाव आहे आनंद. कारण भगवान परमात्मा सुखरूप आहे. सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा तो. सुख आनंद हे परमात्म्याचं स्वरूप आहे. आजी आनंदो रे एकी परमानंदो रे, आजी आनंदो रे एकी परमानंदो रे, आजी आनंदो रे एकी परमानंदो रे, आजी आनंदो रे एकी परमानंदो रे. जया ज्योतीने तिने ते म्हणते गोविंदो रे, जया ज्योतीने तिने ते म्हणते गोविंदो रे.
म्हणते गोविंद रे दया तिने 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 म्हणते गोविंद रे आदि रे परमानंद रे आनंद रे की परमानंद रे आदि आनंद रे आदि आनंद रे की परमानंद आनंद हे त्या परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि ममेव अंशो जीव लोके जीवभूता सनातन मनशष्टान इंद्रियाने प्रकृती स्थानी कर्षती. आणि जीव त्या परमात्म्याचा अंश आहेत म्हणजे अंशीचे गुणधर्म अंशात येतात म्हणून आनंद जीवाचा खरा स्वरूप आहेत. म्हणून प्रत्येक जीव सुखाची इच्छा करतो. तुकोबाया सांगतात तू इच्छा सुखाची करतोयस पण भोगतोय दुःख. तर सुख हवंय का? सुख हवं असेल तर भगवंताची भक्ती करावी लागेल. त्या परमात्म्याला आपलंसं केल्याशिवाय सुख मिळणार नाही. प्रथमाचरण आपुला
विठोबा हरी जय हरी विठोबा रखुमाई जय जय विठोबा प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने असणारा हा योग विठाल विठाल पवार परिवारावर प्रेम करणारे सर्व त्यांचे आप्तेष्ट मित्रगण भक्तगण खुडसरगाव हे तसं पूर्वीपासून बेटाशी जोडलेलं गाव आहे. आता आपली दिंडी असते श्री क्षेत्र स्तराला भेटते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा. या पायी दिंडी सोहळ्याला आपल्या राहुरीमध्ये मुक्काम असतो. त्यावेळेला पंगतही आपली खुडसरगावकरांची राहत असते आणि आमचे भाऊसाहेब पाटील पवार ते नेहमी संपर्कात असतात आणि त्यांच्याच मातोश्री होत्या. त्यांचाच हा परिवार पूर्वीपासून बेटाच्या सेवेत असतो आणि आजही बेटाच्या सेवेत आहेत आणि सर्व गावच हे बेटाच्या सेवेमध्ये असतं. तर अशा प्रकारे उपस्थित सर्व पाहुणे मंडळी, आता मी जास्त लांबवणार नाही कारण बऱ्याच पाहुण्यांना लांब लांब जायचं आहे. आता पाऊस झाला मग कामं तरी कुठं काय घरी बरं घरी जाऊन तर काय करणार आहे. काय तर खूप व्यस्त असल्यासारखं दाखवतात, असं तर काही नाही करीत काही नाही. दूध घेऊन गेले का तिकडे टापा आणत बसतात. त्या महिला बिचारे घास काप काही खत घाल खुरप. तुकोबा या ठिकाणी वर्णन करतात, सुख हवंय का आपुला तो एक देव करून घ्यावा, तेणे बिण जेव्हा सुख नव्हे. त्या परमात्म्याला आपलंसं करावं लागेल. सुखाचा एक मार्ग सांगेल. सुख दुःख हे अंतःकरणाची अवस्था आहे. एखादी वस्तू एखाद्या व्यक्तीला सुखाला कारण असते तर तीच वस्तू दुसऱ्याला दुःखाला कारण होते. एका माणसाला 2 मुली होत्या. बरेच दिवस झाले खंत वाटली त्याला मुलीला भेटायला गेलं पाहिजे. आता मुली अडकल्या संसारात, बाप गेला भेटायला. एका मुलीकडे गेला, मुक्काम केला. रात्री असा धो पाऊस सुरू झाला, रात्रभर पाऊस. सकाळी उठून पाहतो तर सगळ्या नद्या नाले वाहत आहेत, तळे तुडुंब भरलेत. मुलीलाही आनंद झाला. एक तर मृग नक्षत्राला सुरुवात झाली. पाऊस अगोदर त्याच्यात बऱ्याच वर्षांतर बापाची भेट झाली. बापाच्या घराला पाय लागले. खूप आनंद झाला. तिने पाहुणचार केला, पुरणपोळ्यांचा स्वयंपाक केला, आग्रह केला 4-2 दिवस राहण्याचा. बापाने सांगितलं मला वेळ नाही आहे, दुसऱ्या मुलीकडे पण जायचं आहे. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मुलीकडे गेला. तिथेही मुसळधार पाऊस सुरू झाला. मुलगी उठून बसलेली लागली मोठ्या मोठ्या निरडायला. म्हणजे काय झालं तुला? म्हणजे आजच संध्याकाळी विटाची भट्टी पेटवली. शेवटची भट्टी होती. 2 लाख विटाचं वाटोळं झालं. बापाचे पाय घराला लागले आणि 2 लाख विटाचं वाटोळं झालं. एकाच बापाच्या 2 मुली. जिला पेरणी करायची तिला आनंद झाला आणि जिची विटाची भट्टी तिला दुःख झालं. एकच वस्तू एखाद्या व्यक्तीला दुःखाला कारण दुसऱ्या व्यक्तीला सुखाला कारण असते. एखादा मनुष्य रस्त्याने चालता चालता पायाखाली मुंगी मिळेल त्याला दुःख झालं. विनाकारण आपल्या हातून जीवाची हत्या घडायला नको होती, वाईट वाटलं त्याला. आता पायाखाली मुंगी मिळेल तर याला दुःख झालं आणि एक जण अख्खी कोंबडी शिजवून पोटात घालतो, अजिबात तकलीफ नाही. यांनी कोंबडी शिजून खाली तरी तकलीफ नाही, याची मुंगी मिली तर दुःख झालं. आता दुःख मानलं याने.
तुम्ही खाली बसलेले आहात, बसून बसून कळ लागणार, उभं राहिल्यावर तुम्हाला सुख वाटेल. आमच्या टाळकऱ्यांना उभं राहून जाऊन कळ लागेल, त्यांना बसल्यावर सुख वाटेल. काय सुख आणि काय दुःख. एक मनुष्य रस्त्याने चालला होता, पायवाट होती एका शेतातून. पूर्वीच्या काळामध्ये साधनं नसायची, लोक पायीच जायचे, मधून काहीतरी पायवाट असायची. ज्या शेतातून तो चालला तो मोठा शेतकरी होता, त्याला गरज नव्हती पण आवड म्हणून तो शेती करायचा. त्याच्या मुलाला काय लहर आली, ज्वारी पेरलेली होती, आज मला पाखरं हाकायला जायचं म्हणलं. आला तो गोपनीत दगड घेऊन, आणि त्या गोपनीतून त्याने दगड सोडला, याच्या पाठीतच बसला. हा चालला होता रस्त्यात शेतीतून, दगड याच्या पाठीत बसला, वेदना व्हायला लागल्या. याला खूप राग आला, कोणी मला दगड मारला त्याचा बेत पाहतो म्हणले. कुठे दगड? पाठीमाग वळून पाहतर तो दगड नव्हता, तो सोन्याचा गोळा होता. सोन्याचा गोळा पाहिल्यावर पाठीच्या वेदनाच गेल्या. तो म्हणला आणखी एखादा दगड बसला तर बरं होईल. बघा, मला कोणीतरी दगड मारला ही भावना जोपर्यंत मनात होती तोपर्यंत वेदना होत होत्या, पण हा दगड नसून सोन्याचा गोळा आहे हे कळल्याबरोबर वेदना संपल्या. का घडला असं? तोच दगड त्याला आनंद द्यायला लागला. त्याला वाटलं आणखी एखादा दगड बसला तर बरं होईल. बघा, भावनेचा काय परिणाम होतो. याचा अर्थ असा आहे की तो दगड नसून सोन्याचा गोळा हे पाहिल्यानंतर त्याला जो आनंद झाला, त्या आनंदापुढं हे सगळं दुःख लोपलं. तसं संसारामध्ये अतिशय दुःख आहेत, पण भगवंताच्या भक्तीतून प्राप्त होणारा जो आनंद आहे त्या आनंदापुढं संसारातील सर्व दुःख लोपतात. कारण महाराज सांगतात, परमार्थात मिळणारा जो आनंद आहे, परमार्थात मिळणारे जे सुख आहेत ते असं सुख आहे की एकदा ते मिळाल्यानंतर दुसऱ्या सुखाची इच्छा राहत नाही. त्याला सर्व सुख म्हणतात. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंद निर्भर डोलत जो, आनंद निर्भर डोलत जो, आनंद निर्भर डोलत जो, आनंद निर्भर सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंद निर्भर डोलत जो, आनंद निर्भर डोलत जो, आनंद निर्भर डोलत जो, आनंद निर्भर डोलत जो, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. सर्व सुख म्हणजे जे सुख प्राप्त झाल्यानंतर कुठल्याही सुखाची इच्छा राहत नाही त्याला सर्व सुख म्हणतात. आणि ते भक्तीत आहेत, ते जगातील कुठल्याही पदार्थात नाही आहेत. एकाला मुलगा झाला, बऱ्याच वर्षानंतर इतका आनंद झाला, पेढे वाटतोय, मोठा उत्सव, 5वी बारीचा उत्सव मोठा केला त्यांनी, मोठं भजनाचं नियोजन केलं, लांबून लांबून गायक वादक बोलवले, खर्च खूप केला. आणि तेवढ्यात निरोपाला सासूबाई गेली, सगळ्या सुखावर विरजन पडलं. संसारामध्ये असंच आहे. पण परमार्थ अध्यात्माची शक्ती आहे. आपण रामायणामध्ये उदाहरण ऐकतो,
भगवान प्रभुरामचंद्रांना सांगितलं उद्या राज्याभिषेकाची तयारी. संध्याकाळी सांगितलं रामा उद्या तुझा राज्याभिषेक होणार आहे, आणि सकाळी सांगितलं रामा तुला वनवासात जायचंय. किती विपरीत गोष्ट आहेत. पण राज्याभिषेक होणार आहे कळल्यानंतर सुद्धा हर्ष नाही, आणि वनवासात जावं लागेल म्हटल्यानंतर सुद्धा दुःख नाही. आपल्याबद्दल होऊ दे बरं. असं एखाद्याला सांगितलं तुमचं आमदारकीचं तिकीट फिक्स, अशा लाव्या जम्यासह त्या ठिकाणी फॉर्म भरायला गेला, सांगितलं तुमचं तिकीट कट. तिकडून येताना चेहरा बघा काय होतं. पण परमार्थामध्ये शक्ती आहे. तुकोबारांचं उदाहरण घ्या. तुकाराम महाराजांच्या पत्नीने त्यांच्या पाठीत ऊस मारला, सर्वांना माहिती आहे, कथा सांगण्यात वेळ घेत नाही. दिले कोणतरी पेंडकं भरून बांधून घेऊन जा बायका पोरांना. मुलं लागले मध्ये मागायला, दिले वाटीत वाटीत चालू, एकच राहिला, दिला पत्नीच्या हातात. पत्नी म्हणले किती होते? भरपूर होते, पेंडकं भरून बांधून दिले होते. म्हणजे मग कुठे बागेचे? म्हणजे वाटले. तुम्हाला संसार कळत नाही, रागच आला, पाठीतच मारला. पाठीत मारला तर 3 तुकडे झाले. मारायला लागले, असायला बरं झालं, एक तुला, एक मला, एक आपल्या मुलीला. ऐकायला गोड वाटतं, आपल्या घरी उद्या बरं. असं कल्पना करा, तुमच्या पत्नीने समजा तुमच्या पाठीत ऊस मारला, मारणार नाही पाशी कल्पना करा. झाले 3 तुकडे. तुम्ही काय म्हणाल? बरं झालं 3 तुकडे. बरं झालं नाही, दुसऱ्या दिवशी तुकडाच संसाराचा. घटस्फोट. ही ऊर्जा यांच्याकडे कुठून आली? तुकोबारांकडे ऊर्जा कुठून आली? भगवान प्रभुरामचंद्राने वनवासात जाण्याकरता हसत हसत वनवास स्वीकारला. मग संसारामध्ये आपण असं का करू शकत नाही? ही शक्ती निर्माण होण्याकरता आध्यात्मिक शक्ती निर्माण व्हावी, आणि त्याकरता भक्ती महत्वाची आहे. म्हणून महाराज सांगतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विनजीवा सुख नोहे. सुख हवं असेल तर तो परमात्मा आपलासा करावा लागेल. सुखाचा हा मुख्य मार्ग आहे. संसारामध्ये सुख आहे असं वाटतं, पण तो सुखाचा आभास आहे, आणि ते टिकणारं सुख नाही आहे. कारण हे जगत माया रचित आहे. मा म्हणजे नाही, या म्हणजे आहे. नसूनही जे भासतं त्याला माया म्हणतात. विचारांती जे सिद्ध होत नाही, आणि हा संसार माया रचित आहे. आणि म्हणून दुःखाला कारण आहे, कारण याला आदी आणि अंत दोन्ही गोष्टी नाही. द्वितीय चरणामध्ये रती माई के दुःखाचे जनते.
हा माईक शब्द तुकाराम महाराजच्या अभंगातून कोण आला? त्यांच्या काळात माईक होते का हो? मग माईक शब्द जो अभंगात आला हा माईक नाही. माईक म्हणजे माया रचित. हे जगत माया रचित आहेत. माया शब्दाचा अर्थ काय? मा म्हणजे नाही, या म्हणजे आहे, नसूनही जे भासतं त्याला माया म्हणतात. जसं मृगजळ आहेत, मृगजळाचं अस्तित्व नाही तरी मृगजळ दिसतं. रज्जू सर्प, दोरीवर सर्प भासतो, सर्प नाही तरी तो दोरीवर भासतो. तसे जगत आहे, माया रचित म्हटलं त्याला. विचारांती ज्याचं अस्तित्व सिद्ध होत नाही त्याला माईक म्हणतात. विचारांती संसारात सुद्धा अस्तित्व सिद्ध होत नाही. मी एक उदाहरण सांगेल लक्ष देण्याकरता. पूर्वीचा काळ, 30-40 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. एक मनुष्य बैलगाडीमध्ये चारा घेऊन गेला विकायला. एक ग्राहक आला, का काय भाव दिला चारा, किती पाहिजे तुम्हाला? उक्त सांगा, पूर्ण गाडी घेऊन टाकतो. काय पेंड्या मोजीत नाही बसायच्या म्हणलं. तो म्हणला 300 रुपये. त्या काळातला भाव सांगितलं, 30-40 वर्षापूर्वीच. झाला सौदा 300 रुपयाचा. तो म्हणला पैसे द्या चारा घेऊन जा. हा कागदावर लिहून दे म्हणले. काय कागदावर आपलं काय करार करायचं की इथं लिहून द्यायला? नाही पण मला खोटं बोलायला आवडत नाही. अरे खोटाचा व्यवहारच नाही तर आपला या ठिकाणी सौदा ठरलाय 300 रुपयाला, तू 300 रुपये देऊन चारा घेऊन जा. मग लिहिल्यानं काय बिघडलं? म्हणजे माझं काय बिघडत नाही, लिहि तुझ्या हाताने, मला नाही लिहिता येत. त्यांनी लिहिलं चाऱ्याच्या कडे 300 रुपये. आम्हाला करा सही, आम्हाला लावा शाही होता, अंगठे बाद टेकवला अंगठा. कागदावर लिहून घेतलं. गळ्याला म्हणलं हाकल गाडी. तो म्हणलं हो बाबा कुठं हाकल गाडी? दुसरी गाडी नंतर चारा घेऊन जा, आपला सौदा चाऱ्यात झाला, तू गाडी कुठे घेऊन चाललाय? मला खोटं बोलायला आवडत नाही मध्ये. मी कुठं खोटं बोलतोय? ते कागदावर काय लिहिलं? चाऱ्याच्या गाडी 300 रुपये. तो गाडी पहिला सहित गाडी घेऊन चालला 300 रुपयात. काही लोक बोलताना असे बोलतात, सत्यवादी हरिश्चंद्रेंद्र याचाच नंबर. बोलता बोलता फसवतात. तो मग रडायला लागला, अहो या माणसाने फसवलं मला, सौदा आमचा चाऱ्यात झाला, गाडीचा नाही झाला. 300 रुपयात पहिलं सगळं गाडी घेऊन चाललेत. लोक गोळा झाले, का हो तुम्ही का फसवलं या माणसाला? तो नाही हो मला खोटं बोलायला आवडत नाही, मी फार खरा माणूस आहे म्हणले. बघा बरं कागदावर काय लिहिलंय? मग चाऱ्याच्या गाडी लिहिले. म्हणजे खरं आहे का? म्हणले मग तू याच्यावर विश्वास आहे? म्हणजे हो. मग या कागदावर बैल लिहिलंय का? नाही. काळ म्हणले बैल. मग याच्यात जू लिहिलंय का? नाही. काळ म्हणले जू. ह्याच्यात चाक लिहिलंय का? नाही. काळ म्हणले चाक. ह्याच्यात आक लिहिलंय का? नाही. मग काळ म्हणले आक. सगळे एक एक पार्ट बाजूला बाजूला केले. उचल तुझा चारा. गरीबाला फसवतो म्हणले. चाऱ्याची गाडी शब्द त्याने कागदावर लिहिला, परंतु विचाराअंती त्याला चाऱ्याची गाडी सिद्ध करता आली नाही. त्याप्रमाणे विचाराअंती संसारा सिद्ध होत नाही. कारण याला आदी नाही आणि अंत नाही. कधीतरी निर्माण झाला म्हणजे निर्माण होण्यापूर्वी नव्हता. कधीतरी नष्ट होणार आहेत, नष्ट झाल्यानंतर सुद्धा नसणार आहेत. पण जे सत्य असतं हे तीनही काळात कधीच नष्ट होत नाही, त्याला सत्य म्हणतात. म्हणून संसारात सत्याच्या व्याख्येत बसत नाही. म्हणजे असत्य म्हणावं का? नाही. असत्याच्या व्याख्येत सुद्धा संसार बसत नाही. असत्याच्या व्याख्येत का बसत नाही? असत्य म्हणजे काय? वंद्यापुत्र हा शब्द असत्य आहे. कारण वंद्याला पुत्र नसतो, पुत्र झालं ते वंद्या राहत नाही, म्हणजे वंद्यापुत्र शब्द सत्य नाही. सस्य शृंग, सस्याचं शिंग पाहिलं कोणी? नाही. अस्तित्वच नाही. ज्याचं अस्तित्वच नाही त्याला असत म्हणतात. पण जगताचं अस्तित्व भासतंय, मला असत म्हणता येत नाही. ज्याला सत म्हणता येत नाही त्याला म्हणतात सत आणि असताहून विलक्षण. सताहून विलक्षण त्याला शास्त्रामध्ये मिथ्या म्हटलेलं आहे. मिथ्या शब्दाचा अर्थ असत्य असा होत नाही. सत आणि असताहून जे विलक्षण आहे त्याला मिथ्या म्हटलं आहे. म्हणून संसार मिथ्या असं शास्त्र सांगतं. बऱ्याच वेळेला लोक मिथ्या शब्दाचा चुकीचा अर्थ लावतात. मिथ्या शब्दाचा अर्थ असत्य असा लावतात, पण मिथ्या शब्दाचा अर्थ असत्य असा होत नाही. सत आणि असताहून विलक्षण असा हा संसार आहे. म्हणून हा माया रचित आहेत. ही रती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान. जिला आदी नाही अंत नाही, जे दुःखाला कारण आहेत, जे माया रचित आहेत, ते तुला सुख देऊ शकत नाही. मग तू काय केलं पाहिजे? त्या परमात्म्याला आपलंसं करण्याकरता त्या परमात्म्याचं वेड लागावं, पिसं लागावं. महाराज अभंगाच्या 3य चरणात सांगतो. अविनाश करी
अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया अविनाश करिया बोलिया से अविनाश करिया बोलिया से अविनाश करिया बोलिया से अविनाश करिया बोलिया से ओ लावी मना अविनाश करी आपुले ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. त्या परमात्म्याचं वेड लागावं लागतं, पिसं लागावं लागतं. परमार्थ शहाण्या माणसाचं काम नाही आहेत, हे वेड्यांचंच काम आहे. जे शहाणे तिथं आलेच नाही. ज्याला राजकारणाचं वेळ असेल तो राजकारण चांगलं करू शकतो, ज्याला संसाराचं वेळ आहे तो संसार चांगला करू शकतो, ज्याला परमात्म्याचं वेळ आहे तो परमार्थ चांगला करू शकतो. पण त्याच्याकरता वेळच व्हावं लागतं. वेड लागल्याशिवाय तत्परता निर्माण होत नाही, तीव्रता निर्माण होत नाही. काय उद्धार पावेन काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्ताधे. म्हणून लावी मना पिसे गोविंदाचे. विचारलं महाराज तुम्हाला परमात्म्याचं वेड लागलं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे, बरं वेड लागल्यानंतर काय होईल? महाराज सांगतात तू आता मरणार नाही. म्हणजे हे कसं काय? आता पण जो जन्माला आला तो मेलेलाच आहे, शरीर तर मरतच असतं. मग तू कीर्तिरूपाने शिल्लक राहशील शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे मरण्याची सरे, तुका म्हणे मरण्याची सरे, तुका म्हणे मरण्याची सरे. उत्तम जीवरे कीर्ती मागे, उत्तम कीर्ती मागे. कीर्ती माई गे दुःखाची जनिती, कीर्ती माई गे दुःखाची जनिती. उत्तम जीवरे कीर्ती माई, उत्तम जीवरे कीर्ती माई, कीर्ती माई रति माई के ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली आपुला तो एक देव करून घ्यावा, तेणे विण जीवा सुख नोय. रती माईके दुःखाची जनिते नाही आदि अंती अवसान. अविनाश करी आपुले ऐसे लावे मना पिसे गोविंदाचे. तुका म्हणे एक मरण्याची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे.
एरती माईके दुःखाचे जनिते नाही आदी अंत्य अवसान. कैलासवासी गंगा भागीरथी विठाबाई गणपत पाटील पवार यांच्या स्मरणार्थ त्यांच्या परिवाराच्या वतीने जे भाऊसाहेब पाटील पवार यांच्या वतीने मातोश्रींच्या या स्मृती प्रित्यर्थ आळंदीच्या कामाकरता 101 गोणी सिमेंट, या 101 गोणी सिमेंटची रक्कम त्यांनी या ठिकाणी आमच्याकडं 31,000 रुपये त्यांनी या ठिकाणी आमच्याकडं सुपूर्द केलेले आहेत. हे आळंदीच्या कामाकरता आणि आळंदीच्या बांधकामाकरता 101 गोणी सिमेंट आणि त्याची रक्कम ही या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. महाराज की जय. कैलासवासी गंगा भागीरथी विठाबाई गणपत पवार यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त परमपूज्य परमादरणीय परमश्रद्धेय धर्मरक्षक स्वामी रामगिरीजी महाराज गोदाधाम श्री क्षेत्र सराला बेट यांचं सुमधुर असं कीर्तन सेवा या ठिकाणी पार पडली.